नमस्कार. धक्कादायक बातमी समोर येते. सांगोला तालुक्यातील दुर्दैवी घटना. पतीच्या निधनानंतर पत्नीने संपवली जीवन यात्रा. लग्नानंतर एका महिन्यातच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच दिवशी ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवलंय. ही घटना गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे 4:30च्या सुमारास वाडेगाव तालुका सांगोला येथे घडली आहे. अनिता निखिल घोंगडे वय 23 वर्ष असं मृत विवाहितेचं नाव आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वाडेगाव येथील निखिल घोंगडे यांचा 5 डिसेंबर 2024 रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर 8 डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती. घरी मंगल कार्य असल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी निखिल याचं अल्पाशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निशब्द होती. याचाच विरह सहन न झाल्याने स्वतःला संपवून घेतलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की निखिल घोंगडे याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी त्यास देऊन त्याचे मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करून जीवनदान दिलं होतं. त्यानंतर तो व्यवस्थित होता. लग्नानंतर अचानक 6 जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला म्हणून पुन्हा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्या विकामी न्यूमोनिया आणि रक्तात कावीळ उतरल्याचं निदान झालं आणि यातच निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला. पती पत्नीच्या एका पाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाच आहे. परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्खा गाव हळहळ व्यक्त करत आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.